एक फार मोठी शोकांतिका आहे की हा विजय गजबे नावाचा हा जिद्दी माणूस 140 दिवसापासून आपल्या मागण्याला घेऊन संविधान चौकामध्ये धरणे देऊन बसलेला आहे. उन्हाळा त्याच्या अंगावर गेला, पावसाळा त्याच्या अंगावर गेला, हिवाळा त्याच्या अंगावर गेला, परंतु शासनाच्या कानामध्ये आतापर्यंत शासनाच्या कानाला आतापर्यंत त्याची माहिती झाली नाही. आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरण आहे की लोकशाहीच्या पद्धतीने जो व्यक्ती आंदोलन करते त्याला त्याची ती मागणी मंजूर झाली पाहिजे असं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये नमूद आहे. हा आर्टिकल 19चा धागा घेऊन हा विजय गजबे नावाचा माणूस महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विरोधात 7वे आंदोलन हे 140 दिवसापासून आंदोलनाला बसलेलं आहे. आणि बेमुदत उपोषण आणि शोकांतिका एका गोष्टीची आहे बघा. मोठे मोठे जेव्हा आंदोलनं होतात तिथे मोठ्या मोठ्या मीडिया येतात, पत्रकार येतात, मोठ्या मोठ्या बातम्या छापतात, परंतु हा लोकशाहीच्या हक्कासाठी संविधानिक मार्गाने हा माणूस 140 दिवसापासून बसलेला आहे. पण साध्या मीडियाने याची दखल घेतलेली नाही, कोणत्या नेत्याने याची दखल घेतली नाही. पालकमंत्रीचा सोडा एखादा आमदार, एखादा नगरसेवक सुद्धा याला भेटायला आला नाही. ही जे शोकांतिका आहे. गजबे साहेबांनी मला 2-3 वेळा फोन केला, बागडे साहेब तुम्ही माझ्या धरण्या स्थळाला भेट द्या, परंतु मी माझ्या नियोजित दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे माझे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. तर अखेर त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना मला पाऊल झाल्या नाहीत. त्यामुळे आज आम्ही आमचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोटे, धर्माजी बागडे, प्राध्यापक रमेश मुखाडे यांच्या नेतृत्वामध्ये गजबे साहेबांना आज आम्ही भेटायला आलो. आता गजबे साहेब 140 दिवस झाले. आता 140 दिवसाची वाट नाही पाहायची. आता आपल्या मागण्याचं निवेदन शासनाला द्या आणि तुमचं आंदोलन, उर्वरित तुमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवणार आहोत. असा संकल्प आज आम्ही तुम्हाला भेटून आम्ही करणार आहोत. आणि हे शासन बहिऱ्या लोकांचं आहे, मुक्या लोकांचं आहे, त्याला वाटा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपलं घर दार जीवाची परवाना करता, परिवाराची परवाना करता. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात 140 दिवसापासून तुम्ही इथे बसलेले आहेत आणि तुम्ही काही कोणाला उपकार नाही करत आहे की कोणाला काही मागत नाही. तुम्ही आपला अधिकार मागत आहे. बाबासाहेबने बोलत आहे जो मागणे से नहीं मिलता उसको छीन के लेना पड़ता. आणि तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आपलं आंदोलन तेच करत आहे. परंतु आम्हाला आम्ही दया नाही म्हणू शकत, कारण की तुम्ही जिद्दी आहे. तुम्ही संविधानिक मार्गाने आपलं मागणं मंजूर करून घेण्यासाठी आपलं लक्ष शासनाचं लक्ष देत आहे. परंतु आम्ही आता तुम्हाला एक विनंती करतो की आता भर पावसाळा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही तिथे ना शौचालयाची व्यवस्था, ना पाण्याची व्यवस्था, ना जेवणाची व्यवस्था, कसं काय 140 दिवस या माणसांनी काढलं धन्य हा माणूस, ज्याला म्हणतात जिद्द. परंतु ही जिद्द आता आम्ही तुमची पूर्ण करणार आहोत. आणि हे शासन ह्या शासनाचं असं नियम आहे की ज्याच्याकडे मोठा जमघट आहे, ज्याच्याकडे लोकांचा लोंढा आहे, त्याची लोक लवकर ऐकतात. तुम्ही एकटं असल्यामुळे तुम्ही कोणी ऐकत नाही. परंतु आज आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आम्ही तुमची दखल घेत आहोत. आता हे आंदोलन तुमचं नाही, हे आंदोलन आता संपूर्ण आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या महाराष्ट्राच्या जनतेचं हे आंदोलन राहणार आहे. तर आम्ही तुम्हाला एक विनंती करू शकतो, पण हे नाही म्हणू शकत की तुम्ही आंदोलन बंद करा. पण एक विनंती करू शकतो की तुम्ही आता आपल्या परिवाराकडे जा, आपल्या घरी जा आणि आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. आणि हे एवढं जे तुम्ही जे ऊन ताप आणि हे सगळं सहन करत आहे ते याच्यावर आम्हाला फार दुःख होत आहे. आणि हे आंदोलन आम्ही पुढं तुमचं रेटून आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या एक आमच्या मोर्चामध्ये तुमचीसुद्धा आम्ही मागणी टाकू. आणि एवढी विनंती करतो आणि आपली स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. तुमची तब्येत चांगली राहील तर 1000 आंदोलन करून
तुम्ही सुरक्षित राहायचं आपण 1000 आंदोलन करू, परंतु आता आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही आपले आंदोलन मागे घ्या. हे मग तुमच्यावर निर्भर आहे काय आहे, बरं आम्ही तेवढी विनंती करू शकतो, कारण की तुमचं दुःख, तुमच्या वेदना, तुमच्या भावना आम्हाला बघून होत नाही. हे फोटो काढून घ्या. फोटो काढा.